तुम्ही कुणीही असा, पण हे शांतपणे ऐका. लेखक डॉक्टर संजय ओक, एक्स डीन, KEM हॉस्पिटल, मुंबई. मृत्यू समीप आलेल्या अनेक जीवांच्या अखेरच्या दिवसांचा घेतलेला एक शास्त्रीय मागोवा. वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, पंथांचे रुग्ण. पॅलिएटिव्ह केअर हा हॉस्पिटलमधला भाग संपून जेव्हा आपल्या घरी जातात, तेव्हा परत न येण्यासाठीच हे सगळ्यांनाच ठाऊक असतं. आता यापुढं फॉलोअप नसतो. असलाच तर पुढच्या जन्मातला फॉलो ऑन असतो. या रुग्णांना जेव्हा विचारलं की कोणत्या गोष्टीची त्यांना खंत वाटते, काही राहून गेल्यासारखं वाटतं का, तेव्हा मिळालेल्या उत्तरांमध्ये विलक्षण साधर्म्य होतं. शेवटच्या प्रवासाला निघताना त्यांनी मागे वळून पाहिल्यावर त्यांना जे जाणवलं, त्यापासून अजून त्या अनंताच्या प्रवासापासून दूर असलेल्या अनेकांनी पुष्कळ काही शिकण्यासारखं आहे. प्रत्येकाला त्याच्या जीवनातले कटू क्षण, भांडणं, हेवेदावे, ऑफिसमधली कुरघोडी, जोडीदारांबरोबरचे मतभेद, अबोला, ईर्ष्या, स्पर्धा हे प्रकर्षानं आठवलं आणि आपण त्यात आपल्या जीवनाचा अमूल्य काळ घालवला, अक्षरशः मातीमोल केला, अशी भावना झाली. त्यावेळेला आपण त्या भावनांनी आंधळे झालो होतो. आज खऱ्या अर्थानं डोळे मिटायची वेळ आल्यावर त्या फोलपणामुळं डोळे उघडले आहेत असं वाटू लागलं. ती भांडणं, वादविवाद वेळीच मिटवले असते तर कदाचित आयुष्याला वेगळा अर्थ प्राप्त होता. जीवनात अनेकांविषयी प्रेमभावना, आवड, आदर वाटला, पण संकोचाच्या बेड्यांनी ते व्यक्त करणं राहून गेलं. गेल्या काही वर्षात झप्पी देण्याचा उदयास आलेला भाव हा अधिकाधिक जागवला असता तर शब्दांशिवाय भावना पोचल्या असत्या, हेही खरं आहे. पुरुषांच्या आणि काही अंशी उद्योग व्यवसायात गर्क असलेल्या स्त्रिया कुटुंबासाठी पुरेसा वेळ काढू शकल्या नाहीत. मुलं मोठी झाली, स्वतंत्र झाली, त्यांचं बालपण सरलं, पण या बालपणातल्या अनेक सुंदर गोष्टीच्या अनुभवाला त्यांना मुकावं लागलं, कारण ते त्यावेळेत त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात गर्क होते. आज मागं वळून बघताना वाटतंय, मुलांना जवळ घ्यायला हवं होतं. त्यांच्या केसांमधून हात फिरवायचं राहून गेला. त्यांना न्हाऊ खाऊ वेणीफणी करायचं राहून गेलं. त्यांना घोडा कधी केला नाही. आयुष्यभर जबाबदारी आणि कर्तव्याचीच ओझी अंगावर घेत आलो. पण करिअर करण्याच्या नादात मुलांना कधी अंगाखांद्यावर घेतलं नाही. त्यांचं कोडकौतुक कधी केलं नाही. पैसा बक्कळ होता, पण अवास्तव गरजेपोटी विनाकारण त्याच्या मागे धावत होतो. आता मुलं जवळ नाहीत आणि हातही उचलवत नाही. मागं उरली आहे फक्त थरथर. क्षमा करायला शिकायचं राहून गेलं. अपमान गिळून टाकायला शिकायचं राहून गेलं. धबधब्यात भिजायचं राहून गेलं. प्रवाहाविरुद्ध पोहायचंही राहून गेलं. लोक काय म्हणतील हा प्रश्न लाथाडायचंही राहून गेलं. उन्मत्त उधळून घ्यायचं राहून गेलं. उधाण वारा प्यायचं राहून गेलं. नव्या पोतडीत हात घालायचा प्रयत्न करायचं राहून गेलं. पराभवाच्या भीतीला ठेंगा दाखवायचं राहून गेलं. साध्या साध्या गोष्टींमध्ये खूप आनंद असतो हे मान्य करायचं राहून गेलं. लेख संपवताना माझे डोळे भरून आले आणि आरती प्रभूंच्या ओळी आठवल्या. गेले द्यायचे राहुनी तुझे नक्षत्रांचे देणे. अजून ही वेळ गेलेली नाही. जगण्यात आनंद शोधा. तक्रारी तर कधीच संपणार नाहीत.
लेखक डॉक्टर संजय ओक, KEM हॉस्पिटल, मुंबई. वाचन दत्ता सरदेशमुख.